मी नेहमीच बनवत असलेले मिनी चोको लावा केक करूया। अतिशय कमी साहित्यात होणारे जाळीदार असे चवीला एकदम भारी लागणारे मिनी चोको लावा केक करूया फ्लेवर टेल्स विथ सुखदामध्ये। सर्वात आधी तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत। याकरिता मी हाइड अँड सीक कंपनीचे 200 ग्रॅम बिस्किटं घेतले आहे। तुम्ही कुठलेही चॉकलेट फ्लेवरचे बिस्किटं वापरू शकता। त्याची मी मिक्सरला पावडर करून घेतली आहे। ही पावडर आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ। इथे मी नॉर्मल चॉकलेट फ्लेवरची बिस्किटं वापरली आहे, क्रीमचं बिस्किट वापरलं नाही आहे। आता यामध्ये आपण एक वाटीभर दूध घालू। दूध हे थोडं थोडं घालत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आपण इथे रूम टेम्परेचरचं दूध वापरतो आहे। आपल्याला व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे। बघा, बिस्किटातल्या साखरेमुळे थोडंसं पातळ होणार आहे, त्यामुळे एकदम दूध घालू नका। तुमच्या अंदाजानुसार दूध कमी जास्त केलं तरी चालेल, अशी कन्सिस्टन्सी हवी आहे आपल्याला। हे बॅटर फक्त आपल्याला व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे, खूप छान स्मूथ करून घ्यायचं आहे। त्यामध्ये मी आता अर्धा चमचा बेकिंग पावडर घालते आहे। यामध्ये मी साखरेचा किंवा गुळाचा अजिबात वापर केलेला नाही। बिस्किटांमध्ये जेवढी साखर होती तेवढी आपल्याला पुरेशी आहे। तुम्हाला जास्त गोड आवडत असल्यास एखादा चमचा साखर तुम्ही त्यात ॲड करू शकता। मी हे मिनी केक आप्पे पात्रात करणार आहे, त्याकरिता मी इथे साजूक तूप थोडंसं लावून घेतलं आहे। तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही करू शकता। त्यामध्ये सगळ्या याच्यात बॅटर घालून घेऊया। हे केक मस्तपैकी स्पॉन्जी होणार आहेत, त्यामुळे थोडं थोडंच बॅटर घाला, थोडीशी जागा असू द्या। यावर आता आपण एक एक चॉकलेट बॉल्स टाकून घेऊ, किंवा तुमच्याकडे चॉकलेट्स असतील तर त्याचे छोटे पीसेस पण टाकू शकता। असं केल्यामुळे केक खाताना जे मेल्टेड चॉकलेट आहे ते फारच सुंदर लागतं। आता आपण थोडंसं बॅटर घालून त्यावर कोट करून घेणार आहोत। हे केक इतके इन्स्टंट होतात, अगदी 5 ते 7 मिनिटात तयार होतात। मी नेहमीच करत असते, तुम्ही पण करून बघा। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक कराल। गॅसवरती लो फ्लेमवरती झाकण ठेवून 2 मिनिटाकरिता ठेवून देऊया। हे केक्स आपल्याला पूर्णपणे सिमवर करायचे आहेत, गॅस वाढवायचा नाही आहे। मस्त फ्लफी झाले आहेत केक। आता आपण दुसऱ्या बाजूनी पण थोडेसे वाफवून घेऊ। गरज वाटल्यास हलकेसे तूप घालू शकता। आपण हे केक दुसऱ्या बाजूनी पण 1 मिनिटाकरिता थोडेसे परतवून घेऊ आणि बस गॅस बंद करूया। आपले केक तयार झाले आहेत। लगेचच सर्विंग डिशमध्ये काढून घेऊया। एकदम गरमागरम असे, बाहेरून क्रिस्पी, एकदम स्पॉन्जी असे मिनी चोको लावा केक तयार झाले आहेत। अगदी कमी साहित्यात होतात, फार कमी वेळ लागतो। रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा। अशा सोप्या आणि चविष्ट रेसिपीजसाठी फ्लेवर टेल्स विथ सुखदाला नक्की फॉलो करा। लगेच भेटू। थँक्यू।